पती पत्नीमधलं मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद बेंच पुढे गेलं. या बेंचच्या न्यायाधीश होत्या विभा कंकड़ीवाडी आणि संजय देशमुख यांच्या पुढे प्रकरण आलं. त्याच्यामध्ये पत्नीने पतिवतेच्या घरच्यांविरुद्ध आत्ताचा BNS 85 पूर्वीचा 498 प्रमाणे तक्रार केली होती. तिचं काय म्हणणं होतं की नवरा मला बघ तुला स्वयंपाक येत नाही, तू काहीतरी फॅशनेबल कपडे घालते, बरोबर कपडे घालत नाही, शोभत नाही आहे, तो माझा छळ करतो. आता स्वयंपाक येत नाही काय माझी चूक नाही, पण मला येत नाही. आता अलीकडे IT ज्या झालेल्या मुली आहे IT इंजिनियर या स्वयंपाकाच येत नाही, ते ऑटोमॅटिकली बाहेरून मागवतात खायला, त्याच्यावरती जगतात आहे. पण याच्यामुळे वाद झाल्यावर त्या बाईने काय केलं, ती माहेरी निघून गेल्यानंतर तिने पतिवत्यांच्या घरच्यांविरुद्ध कौटुंबिक हिंसा प्रतिबंधक प्रमाणे केस केली आणि मग नवऱ्याने पुढे त्याचे फेस केला. हे प्रकरण खालच्या कोर्टात चाललेलं नाही, मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद बेंच पुढे प्रकरण गेलं आणि न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. जरी तुम्ही तुमचा छळ म्हणजे काय आहे ही कन्सेप्ट खूप ग्रेट आहे, याच्यामध्ये ग्रीवियस हार्ट असायला पाहिजे. नुसतं तुला स्वयंपाक येत नाही म्हणून चिडवणं, तुला राग येणं किंवा तू कपडे नीट घालत नाही असं बोलणं हा गुन्हा होत नाही आहे. 498 कलम आहे, त्याच्या डेफिनेशन्समध्ये ही कन्सेप्ट बसत नाही. किरकोळ प्रकारच्या हॅरेसमेंटच्या गोष्टी ज्या आहे अशा मी साधा सांगितल्या त्या या कलमामध्ये बसत नाही. आपणही लक्षात ठेवू, आपल्या विरुद्ध जर अशा प्रकारची केस झाली असेल ती कोर्टामध्ये गेली असेल तर छोट्या किरकोळ गोष्टी या कलमात बसत नाही. धन्यवाद. नमस्कार.